नमस्कार. आज आपण आपले जगताप सर यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलोय. त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदलले आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आपण सर ऊसासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हा, घेतलेलं. घेतल्यानंतर तुमच्या पहिली गोष्ट जमिनीमध्ये काय बदलला? जमीन पहिल्यापेक्षा भुसभुशीत. म्हणजे आता हे आपण पाहू शकतो बघा, इथे बघा ही जर जमीन पाहिली आता वल्लीच आहे, पण माती एकदम सुटसुटीत भुसभुशीत झालेली जमीन. पण आता ह्या हाताला माती चिकटत नाही, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली. बरं, आपल्या ह्या ऊसाला तुम्ही घ्यायच्या आधी तुमचे ऊस जे आहेत काही जेठा कोंबे, ते कोंबाला किती कांडी हो सर? कांड्या 17 आहेत, परंतु त्या कांड्यांमधला अंतर छोटा. मोजून दाखवा बरं, मोजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कांडे आहेत. 18 कांडे आहे, म्हणजे जेठा कोंबे तुमचा 18 कांडे. किती माझा ऊस हो? हे 9 महिन्याचा. 9 महिन्याचा आहे. बरं, त्याला नवीन जो फुटवा निघालाय त्या फुटव्याचा किती कांड्या फुटवा आहे बघा? फुटवा 10-12 कांड्यावर आहे, परंतु त्याची कांडी मोठी आहे. मग आपण मोजून पाहू बघा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे 12वी कांडी चालू आहे. 11-12 कांड्या ऊस आहे तुमचा. आता ह्यो नवीन फुटवा निघालाय, तर जे कोंबच्या बरोबर आलेला ह्यो. म्हणजे फुटवे जेवढे निघाले तेवढे फुटवे सारखी वाढ झाली. बरं, एका बेटला किती फुटवे सर आपले? मोजा थोडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे. 12 फुटवे एकाला, म्हणजे फुटवे पण भरपूर आहे आपले. बरं, जे नवीन फुटवे निघालेत त्यांचं हो का, म्हणजे पेरेमधलं अंतर पण जास्त आहे. बरं, जाडी कसं काय? जाडी चांगली. जाडी चांगली आहे, फुटवा एक सारखा आहे, म्हणजे वाढ एक सारखी झाली. बरं, काळुखी कसं काय? काळोखी आहे, चांगली काळोखी. बरं, ही पानाची आपण रुंदी जर पाहिली, या पानावर आपण ठेवलं तर 4 बोटा इतकी रुंदी आहे. हा, म्हणजे तुम्ही आज बोट ठेवलं ठीक आहे, ती 4 बोट 3 बोटा इतकी रुंदी. 4 बोट सगळे रुंदी याच्यावर, म्हणजे काळुखी एक नंबर प्लॉटला. तुम्ही केरळचं वारसा घेऊन समाधानी का? समाधानी आहे. तुमच्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय? त्यांना मी सांगेल की केरनचं खत तुम्ही वापरा, की जेणेकरून तुमचं उत्पादन वाढेल, म्हणजे आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणजे आपली जमीन पण चांगली होईल, जमिनीची पोत पण वाढतो ना, जमिनीचा पोत वाढतोय, आणखीन आपलं ऊसाला उत्पन्न पण आपलं वाढतंय. खर्चामध्ये बचत होईल असं वाटतं का? वाटतं ना. हा, म्हणजे खर्चामध्ये बचत होऊन उत्पन्न वाढेल. केरन कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.